मी आदरणीय प्रदेशाध्यक्षा विनंती करतो की धनकवडेजींचं स्वागत करावं। यानंतर सायली रमेश भाऊ वांजळे, सायली ताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। सायली ताई रमेशजी वांजळे यांच्या कन्या आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मी सायली ताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतोय। विकास नाना दांगट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ हे विकास नानांचं स्वागत करतील। यानंतर नारायणराव गलांडे यांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसा। नारायणरावजी गलांडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती की त्यांनी स्वागत करावं। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, महापालिका निवडणुका आता जसजशा जवळ येत आहेत तसतसं भाजपमध्ये इन्कमिंग वाढत आहे। 15 जानेवारीला जरी निवडणुका होणार असल्या तरी मोठ्या प्रमाणात मेगा भरती ही भाजपमध्ये होते। स्वागत। यानंतर कनव वसंतराव सीमा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मी कनवजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपण ही दृश्य पाहतोय। सध्या अनेकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा सपाटा लावलेला आहे। मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इन्कमिंग होते, मेगा भरती होते आणि तीच दृश्य आता आपण पाहतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि त्यासह इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। प्रवेश करतायत सतीशजी लोंढे स्टील वाल्यांना तर सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। सायली यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे एकूणच मोठा विलाजी तुपे सायली वांजळे यांचाही पक्षप्रवेश झालेला आहे। रमेश वांजळे यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी इतर जे पक्ष आहेत त्यांना हा मोठा धक्का, मात्र भाजपसाठी हा मोठा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय। मुरलीधर मोहोळ सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। पुण्यातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपमध्ये सध्या मेगा भरती आहे। आगामी महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदा निवडणुका आहेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपलं पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजप पूर्णपणे रणनीती आखत आहे आणि त्यानुसार अनेकांना धक्के दिले जात आहेत, अनेक राजकीय पक्षांना खिंडार पाडला जात आहे आणि भाजपमध्ये हे पक्षप्रवेश सध्या होत आहेत। पुढे येऊ द्या, कार्यकर्ते मागे आहेत। नुकताच प्रज्ञा सातव यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आज सायली वांजळे त्याचबरोबर सुरेंद्र पठारे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। बोलो भारत। राष्ट्रवादी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल, या सगळ्यांनाच धक्के दिले जात आहेत आणि भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी सध्या प्रवेश करत आहेत। प्रशांत मामा तुपे पुण्यातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपमध्ये सध्या मेगा भरती आपल्याला पाहायला मिळते। सुरेंद्र पठारे आणि सायली वांजळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। पुण्यामध्ये ऑपरेशन लोटस हे राबवलं जात आहे। तर आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं सत्ता काबीज करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्याच दृष्टीनं सध्या भाजपमध्ये हा पक्षप्रवेश होत आहे। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, भाजपमध्ये मेगा भरती होते, अनेक पक्षांना हादरे बसतायत आणि भाजप स्वतःला मजबूत करते। श्वेता, खरं तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानावा लागेल, कारण जवळपास 2-3 नाही तर 20 ते 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये आता प्रवेश होतोय। रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम प्रवेश मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड, खरं तर सायली वांजळे हे देखील एक महत्वाचं नाव आहे। वांजळे कुटुंबियांचं सुद्धा वर्चस्व आणि बऱ्यापैकी प्रभाव या भागामध्ये राहिलेला आहे। खरं तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपरेशन लोटस हे सुरू झाले आणि या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी ही फिल्डिंग खरं तर लावायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा प्रयत्न करते। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं स्वतःहून आता निवडणुकीमध्ये उतरत आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पक्षप्रवेशांचा निश्चित फायदा येत्या काळामध्ये होईल अशी देखील एक शक्यता भाजपकडनं वर्तवण्यात येते। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रवेशांना भाजपमधून सुद्धा काही प्रमाणात विरोध झाला होता, परंतु हा विरोध डावलून खरं तर हे प्रवेश होत आहेत। त्यामुळे येत्या काळात या सगळ्या प्रवेशांचे कशा पद्धतीनं रिपरकशन्स निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु
सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप कुठेतरी 2 पाऊल पुढे जातोय आणि किमान पक्षप्रवेशाच्या माध्यमातून तरी भाजपनं सरशी केल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. श्वेता. अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. केंद्रीय मंत्री माजी बिहारचा यावरून अंदाज घ्या की कोण कुठे काय चाललंय. आलबे हे सर्व जे काही चाललंय ते मतचोरीतून अधिकाऱ्यावर दबाव टाकून धमकावून निकाल फिरवले जातात, हारणाऱ्याला जिंकून दिले जातात. मी एकदा 2009 मध्ये मध्य प्रदेशमधील पार्लमेंटसाठी लोकसभेसाठी मी ऑब्झर्व्हर म्हणून गेलो होतो. जवळपास 15 लोकसभा क्षेत्रामध्ये भिन मुरण्याचा खासदार हा 1 लाख मतांनी हारला होता. बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे आणि त्या खासदारला जिंकण्यासाठी डीएमवर गोळी बंदूक लावून निकाल फिरवून घेतला. हे तिथल्या लोकांनी मला सांगितलं. हे सगळं असंच चाललं आहे. दादागिरी, गुंडगिरी, धमकी, चोरी, मतचोरी, बोगस मतदार याद्या. मुंबईमध्ये 15 लाख डुप्लिकेट मतं आहे. 3-4 दुबार नावं, तिसऱ्यांदा नावं, चौथ्यांदा नावं, बोगस नावं. हे तर आत्ता स्क्रीनिंगमध्ये 15 लाख सापडलेत. कदाचित हे जास्तही असू शकतील. पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस आयडी मिळाले पोरांना मोठे. त्यामध्ये